पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडे। वेदांत, उद्धव ठाकरे दाखल झालेत, राज ठाकरेंची प्रतीक्षा आहे। नक्की ज्या प्रकारे आपण बघतो दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार हे सर्व इथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पुष्पहार अर्पण केला जातोय आणि राज्यभरातील मुंबईतले जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा वाट बघत होते की पक्षप्रमुख नेमके कधी येतात आणि आपण बघतोय इथे अभिवादन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। असं कळतंय की थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या स्मृतीस्थळावर येतील आणि अभिवादन करतील। मात्र अद्याप ते कधी येणार याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही। मात्र आपण बघतोय की शिवसैनिक मोठ्या संख्येने इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। 13वा हा स्मृती दिन आहे आणि या दिवशी आपण बघतोय सर्व महत्त्वाचे नेते, मुंबईतले नेते किंवा मुंबई बाहेरच्या राज्यभरातील नेते हे या स्मृती दिनाच्या दिवशी या स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि आपण इथे बघतो पूर्ण तयारी या स्मृतीस्थळाची आपण बघतो पूर्ण फुलांनी सजवलेलं हे स्मृतीस्थळ आहे, जिथे सुभाष देसाई आपण बघतोय, अनिल देसाई आहेत, त्याशिवाय या ठिकाणचे स्थानिक आमदार महेश सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबई महापालिका असेल त्यासोबतच या ठिकाणचे स्थानिक शिवसैनिक असतील त्यांनी पूर्णपणे इथे हे सर्व स्मृतीस्थळ सजवलेलं आहे। शिवाय एक मोठा फोटो बाळासाहेब ठाकरे यांचा इथे लावण्यात आलेला आहे। जे महत्त्वाचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते आतमध्ये जाऊन इथे अभिवादन करतायत। तर जे राज्यभरातील शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था अभिवादन करण्यासाठी इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झालेत, काही चर्चा करतायत। कारण इथे आपण बघितलं तर चोख व्यवस्था ही दरवर्षी इथे केली जाते, कारण मोठ्या संख्येने शिवसैनिक राज्यभरातून इथे येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणच्या स्थानिक आमदारांशी, या ठिकाणच्या खासदारांशी चर्चा करताना पाहायला मिळतात। नक्कीच वेदांत, उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि जसं आपण म्हणतोय की राज ठाकरेंची प्रतीक्षा आहे, राज ठाकरे कधी येणार आहेत या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? अद्याप कळू शकेल नाही। मात्र जी माहिती आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं घेतली त्यांनी असं सांगितलं की राज ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी येतील, स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी येऊन अभिवादन करतील। मात्र ते नेमके कधी येणार, कारण साधारणपणे 11 साडे11ची वेळ होती आणि या वेळेमध्ये आपण बघतोय उद्धव ठाकरे सहकुटुंब अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। मात्र राज ठाकरे यांची वेळ अद्याप कळू शकलेली नाही। मात्र शिवसैनिक सुद्धा खरं तर वाट बघतात, कारण ठाकरे बंधू अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना किंवा मग मोर्चा असेल, मेळावा असेल, ही एक भूमिका घेताना आणि युतीची चर्चा सुरू असताना अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळालं। मग मनसैनिक असतील, शिवसेनेचे नेते असतील, हे एकत्र पाहायला मिळालं आणि आज स्मृती दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतील अशी अपेक्षा या शिवसैनिकांना आहे आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक गर्दी केलेली आपल्याला या स्मृतीस्थळावर पाहायला मिळतात। कदाचित थोड्या वेळात राज ठाकरे येतील आणि ठाकरे बंधू एकत्रितरित्या आपल्याला या स्मृतीस्थळावर अभिवादन करताना पाहायला मिळेल। मात्र ज्या प्रकारे आपण दृश्यांमध्ये बघतोय उद्धव ठाकरे हे ज्या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणची व्यवस्था असेल किंवा या ठिकाणी आलेले शिवसैनिक असतील, नेते असतील, त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दरवेळी आपण बघितलं तर अशा प्रकारे मंडप टाकण्यात येतो। तयारीच्या दृष्टिकोनातून आढावा उद्धव ठाकरे घेत असतात किंवा या ठिकाणचे स्थानिक नेते घेत असतात, त्यांची चर्चा ते करतात आणि त्यामुळे या दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघतो आदित्य ठाकरे असतील, अरविंद सावंत खासदार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि कदाचित राज ठाकरे यांची प्रतीक्षा उद्धव ठाकरे करत असतील। त्यामुळे पुन्हा एकदा आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं दोन भाऊ एकत्र पाहायला मिळतील, त्यामुळे मोठी गर्दी सुद्धा आपल्याला स्मृतीस्थळाच्या बाहेर शिवसैनिकांची पाहायला मिळते। कदाचित थोड्याच वेळात राज ठाकरे येतील। मात्र आज सामनाचा जो काही अग्रलेख आहे त्याचाही उल्लेख या निमित्ताने करायला हवा, कारण या अग्रलेखामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की मराठी माणसाची एकी व्हावी हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं हे स्वप्न साकार झालं तर बाळासाहेबांना ती खरी आदरांजली ठरेल असा उल्लेख आजच्या सामनामध्ये आहे। त्यामुळे कुठेतरी पुन्हा एक सूचक असं वक्तव्य सामनामधून आपल्याला दिसतंय आणि जेव्हा दोन बंधू पुन्हा एकत्र येतात त्या दृष्टीनं सामनाचा तो अग्रलेख खूप महत्त्वाचा म्हणता येईल। वेदांत,
नक्की ज्या प्रकारे आपण आज सामनाचा अग्रलेख जसं ज्याचा तू उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर थेटपणे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकीच्या प्रयोगाने पुन्हा एकदा बाळासाहेबांचे